मोहनदादा जगताप यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताय, कसं आहे वातावरण? अतिशय चांगलं वातावरण आहे, लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि मोहनराव जगताप किमान 25,000च्या मताधिक्याने निवडून येते. किमान 25,000. तुमच्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये आपण जे कामं केलेले आहेत त्याचा उपयोग दादाला होईल? मोहनदादाला 100% त्यांनीच मला नगराध्यक्ष केलं होतं. त्यांच्या ग्रुपमार्फतच मी नगराध्यक्ष झालो होतो. जनविकास आघाडीचे ते माझे प्रमुख होते. जनविकास आघाडीचे हे शरद यादव, मोहनराव जगताप, त्यावेळेस आमचे अच्युतराव लाटे माझ्याबरोबर होते. ते आता आमच्या बरोबर नाहीत, ते दादा बरोबर आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून हे आघाडी करून निवडणूक लढवली होती. मोहनदादांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी देऊन किंवा एक पद देऊन एक भावने एक वेगळं आगळं असं एक सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केलेला. त्या सगळ्या गोष्टीकडे एक व्यक्ती चेहरा म्हणून कसा बघतात मोहनदादा जगताप यांच्याकडे? मोहनराव जगतापनी सर्वात पहिल्यांदा नानाभाऊ शिंदे यांना नगराध्यक्ष केलं. त्याच्यानंतर मोरेताई यांना अध्यक्ष केलं. नानाभाऊ शिंदे हे वडर समाजाचे होते, मोरेताई हे मराठा समाजाचे होते. माझी मिसेस एकदा 2004 साली निवडणुकीत नगराध्यक्ष करताना त्यांनी मला भरीव मदत केली होती, त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी दोघांनी. आणि 2016 तर आपल्याला माहीतच आहे ते माझ्याबरोबर होते. म्हणजे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी मागासवर्गीय ओपनमध्ये मागासवर्गीयाला सभापती केले. तालखेडचा राहणारा माणूस होता तो. आणि विजय गौंडर हे वाणी समाजाचे होते, त्यांना पण त्यांनी माजलगाव पंचायत समिती सभापती ओपनमध्ये केलं. असे कित्येक असे उदाहरण आहेत की मोहनराव जगतापनी कुठं कुठं त्यांच्या वडिलांनी त्यांनी अल्पसंख्याकाला न्याय दिला. भैया मला एक असं विचारायचं की माजलगाव मतदारसंघामध्ये वडवणी असेल, धारूर असेल आणि माजलगाव असेल. आता सध्या बीड जिल्हा जो आहे तो जातीय वळणाकडे किंवा जातीय चेहऱ्यातून एक लोक त्याकडे बघतायत. आपण ज्यावेळेस फिरतात त्यावेळेस काही आपल्यासमोर असे काही प्रसंग दिसतात? नाही, असं काही नाही. जातीवादाचा कुठलाही हे नाही. फक्त हे पुढारी सांगतात असा जातीवाद आहे, तसा जातीवाद आहे, हिव तेव्हा जातीवादाचा काही फिरताना आता ह्याला विचारलं मी कोणत्या जातीचं, ह्याला विचारलं कोणत्या जातीचं, काय असं काहीच नाही. सगळे लोक मिळून आम्हाला मदत करतात. आणि या शहराचं रात्रीच्या सभेला जर तुम्ही असले असते तर तुम्हाला कळलं असतं. हनुमान मंदिरापुढे सभा झाली. हनुमान मंदिराच्या 20 फूट पलीकडपर्यंत रस्ता घेतला. हनुमान मंदिराच्या पुढे रस्ता घेतला नाही. हे विकास करण्याची पद्धत. देवाच्या मंदिरासमोर तुम्ही रस्ता घेऊ शकत नाही. आणि करोडो रुपयाचा विकास केला, अब्ज रुपयाचा विकास केला, 3-3.5 हजार कोटीचा विकास झालाय माजलगावात. मग आमदारला मत मागायची काय गरज आहे आज? सांगा ना. अहो बोगसगिरी पर्सेंटेज 20%, 15% घेऊन माजलगावच्या इतिहासात माजलगाव प्रॉपरच्या जे कुणी गुत्तेदारीवर ज्यांचं पोट असेल अशा कुठल्याही माणसाला काम भेटत नाही. सगळी कामं औरंगाबादचा माणूस, पुण्याचा माणूस, मुंबईचा माणूस, उस्मानाबादचा माणूस, अशा पद्धतीने माजलगावची रचना आहे. जाती धर्माचे लोक आज महाविकास आघाडी बरोबर आहे. त्याच्यामुळे मोहनराव जगतापांचा विजय हा निश्चित आहे. दादाचं सगळ्या गोष्टी जवळून बघताय, काय वातावरण आहे सध्या? वातावरण आत्ताच अण्णांनी सांगितलं, भैयांनी सांगितलं, स्वामी भाऊ आहेत. या मतदारसंघामध्ये सध्या फक्त आणि फक्त मोहनदादा जगताप आणि शरद पवार साहेबांचे तुतारी यांचंच वातावरण आहे. बाकी ज्यांचा सगळ्यांचा अनुभव या मतदारसंघातील जनतेला आहे. आताच भैयांनी जे सांगितलं किंवा विकास कामं जर त्यांनी केले असते तर 200 रुपये आणि 500 रुपयावर ज्यांना महिला रोजाने लावायची वेळ आली नसती. आज अतिशय या मतदारसंघामध्ये कोणतेही लोक त्यांच्याकडे जायला तयार नाहीत. अतिशय केविलवाणी अशी अवस्था या विद्यमान आमदारांची. शरद पवार साहेबाला धोका देणाऱ्या माणसांच्या सोबत शरद पवारच्या विचाराचा माणूस उभा नाही. मोहनदादा जगताप तरुण नेतृत्व आहे, रांगडं नेतृत्व आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आज वातावरण निर्मिती केली, सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि माणसं घेऊन ते काम करतात आणि लोकांना दिलेले आश्वासनं पाळतात. ते आमदार झाले तर आपल्याला फार अधिकार मिळतील अशा भावनेनं सगळ्या समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या कामाला लागलेले आहेत. आणि आम्ही ज्या पद्धतीनं आता वडवणीची रॅली करून आलो, दिंदोडची रॅली करून आलो, लोक त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं जोडू लागलेले आहेत. ते अपक्ष वगैरे 3ऱ्या-4थ्या नंबरला गेले आणि खरी लढत घडीमध्ये आणि तुतारीमध्ये असल्यामुळं नंबर 1ला मोहनदादा आज आहेत आणि 100% त्यांचा विजय निश्चित असल्यामुळं त्याचं सर्व क्रेडिट या तरुणाईला, आमचे भैया असतील, नारायणराव अण्णे असतील, यांनी ज्या पद्धतीनं त्यांना
तिकीट मिळवून दिलं. निश्चितच निकालसुद्धा ते मिळवून देण्यामध्ये अग्रभागी आहेत असं आम्हाला वाटतं. म्हणून दलित समाजाचा फार मोठा मतदार आज मोहनदादाच्या बाजूने उभा आहे. पांढरे शुभ्र कपडे घालून क्या चल रहा है, मैं बोला तुतारी चल रहा है. त्याला एकदा नाही दोनदा सांगितलं क्या चल रहा है म्हणलं तर मी तुतारी चल रे. अहो साहेब, मी म्हणतो एक परगावचा माणूस म्हणजे आपल्या धारूरच्या पुढचा खेचचा माणूस येऊन तो माजलगावचं नेतृत्व कसं करू शकतो मला सांगा ना. कुठल्या ह्याच्यात आम्ही यांच्यावर राग असल्यामुळं 38,000 मतांनी ते महाराज निवडून दिले. ते तुम्ही ओळखतात चांगले त्यांना. ते महाराज त्यांच्या बरोबरच आहेत. 100 कोटीचे कामं घेतले त्याच्याकडून. आपलं ते त्यांचा आनंद व्यक्त करतात. त्याच्यात जनतेबद्दल कुणाला आहे का काही महत्वाचं? काहीच महत्वाचं नाही. आणि ते आमदार असताना त्यांनी सांगितलं होतं माजलगावचा विकास प्रकाश सोळंकेच करू शकतो. म्हणजे हे आमदार आणि विकास तो करू शकतो. R.T. देशमुख जे आपण आमदार केला होता 38,000 मतांनी आमदार केला होता आम्ही त्याला. आणि आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेस सुद्धा त्याला आमदार करताना. आणि ते नंतर हे आमदार झाले. आता तर यांना चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. 2-2 माणसं धरून चाललेत. आणि हे आमच्या आता काय विकास करणार? अजून 31 कलमी कार्यक्रम दिलाय. म्हणजे हे खाऊन पोट भरलंच नाही अजून. आणि ह्या 15 दिवस एवढ्या प्रेमाने राहतात. ते हात जोडतेत, पाया पडतेत, रडतेत. हे 15 दिवस निघून गेले आणि त्यांचा विजय एकदा झाला असं पायावर पाय टाकून काय रे कुणाला एक माणसाला सुद्धा मतदारसंघाच्या नीट बोलत नाहीत. कुठलं कशाचं काम? आता काम नाही ते यादीत नाव घे पुढे बघू. ही पद्धत झाली का माझ्या राजकारणाची? कुठपर्यंत हे चालणार आहे? खूप झालं ना आता. जे माणूस सख्या पोतण्याचा होऊ शकला नाही तो तालुक्याचा आणि मतदारसंघाचा काय होईल जरा विचार करा. 1.5 महिन्यापूर्वी त्याला पुढं केलं पुतण्याला की तुला मी उमेदवार करतो. का करतो उमेदवार? त्यांनी कुठं पळून जाऊ नये म्हणून. आणि शेवटी त्याला म्हणले की लोक कार्यकर्ते म्हणाले की तुम्हालाच उभं राहावं लागतं. अरे तुम्हाला उभाच राहता येत नाही, तुम्ही उभे राहता कसं? हे मला काही वैयक्तिक टीका करायची नाही, परंतु वय सगळ्याला आहे. मला बी वय आहे. उद्या त्या वयात गेल्यानंतर मला कुठेतरी बाजूला बसावं लागेल ना. आणि राहिला पवार साहेबाचं बघा ना तुम्ही. आज ते माणूस 18 वर्षाच्या मुलासारखं काम करतो आणि त्यांनी ते मेंटेन केलंय. तुम्ही मेंटेन करून पुढच्या 5 वर्षिकला या ना मैदानात बघू.